तर नमस्कार मित्रांनो, आज मी जात असते माझ्या गाड्याचं सगळं सामान आणायला. तर सगळ्यात पहिला मी की किराणा मालाच्या दुकानात येतोय बघा आणि इथनं अशी पिठं-बिठं घेतोय सगळी. पिठं घेऊन मी डायरेक्ट येतोय बघा चिकनच्या दुकानात. चिकनच्या दुकानात येऊन चिकन घ्यायचं असते, ज्याची ऑर्डर मी आधीच दिलेलो असते. मग असं चिकन वगैरे सगळं पॅक करून घेतोय बघा डब्यामध्ये. गाड्यावरती पाण्याच्या बाटल्या संपलेल्या असतात म्हणून येता-येता पाण्याच्या बाटल्या बी घेतोय आणि सरळ घराकडे निघतोय. संध्याकाळी 4 वाजता बरोबर असं नाश्ता करून घेतोय बघा. नाश्ता करून झाल्यावर मला पिशव्या भरायच्या असतात. मग पिशव्या-बिशव्या सगळं असं भरून गाड्यावर जायच्यासाठी तयार होते बघा. आता इथनं पुढे काय होते ते डायरेक्ट गाड्यावर गेल्यावर सांगतो. माझी गाडी सर्व्हिसिंगला दिल्यामुळे घरातली दुसरी गाडी घेऊन मी गाड्यावर येतोय बघा. मग सगळ्यात पहिला गाडीवरच्या पाण्याच्या बाटल्या घेतोय आणि खुर्चीवर आणून ठेवते आणि त्यानंतर राहिलेल्या बाकीच्या सगळ्या पिशव्या घेतोय आणि त्या पण खुर्चीवर आणून ठेवतोय. त्यानंतर गाडा उघडून घेतोय आणि सगळी वस्तू आपापल्या जागी ठेवून मस्त गाडा चालू करून घेतोय. त्यानंतर गरम गरम तेलात 65 तळून घेतोय बघा पहिला आणि ते सगळं तळलेलं चिकन 65 एका जाळीमध्ये काढून साईडला ठेवतोय. चिकन 65 तयार झाल्यावर मी लागलंच कांदा कट करायला घेतोय. कांदा कट करून वगैरे झाल्यावर मी वाट बघत असते कस्टमरची. तेवढ्यात एक कस्टमर येऊन गेलेला असते, मग त्यांची प्लेट उचलून असं साईडला ठेवतोय आणि त्यानंतर गाड्यावर कस्टमर जरा जास्त झाल्यामुळे प्रत्येक कस्टमरला त्यांच्या ऑर्डरनुसार खायला आणि पार्सल चिकन असं पॅक करून देतोय. सगळे कस्टमर झाल्यानंतर माझं चिकन सगळं संपलेलं असते बघा पूर्णपणे. त्यानंतर भांडी घासून मी गाडा आवरून घेतोय मित्रांनो. तर हे ब्लॉग जर का तुम्हाला आवडला असला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद.